नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चाचणीच्या या ऑनलाईन तासिकामध्ये मी प्राध्यापक पवार सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. इयत्ता 12वीमध्ये पहिला पाठ जो आहे वेगवस्था, या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. यांचा हा पाठ आपण पाहत आहोत. मागच्या तासाला आपण वेग हे गतीचं रूप आहे आणि मग आपलं जीवन स्थिती गती यामध्ये कशा पद्धतीने विभागलं गेलं आहे हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याचबरोबर माणूस त्या ठिकाणी अहोरात्र धडपड करत आहे आणि मग ही धडपड जी आहे ती वाहनांच्या साहाय्याने सुरू असते. सातत्यानं माणसाचं धावणं जीवनामध्ये सुरू आहे आणि मग कामं भरपूर असतात. ही कामं सगळी पूर्ण करण्यासाठी माणूस जो आहे खूप धावतो आहे आणि या धावण्यासाठी त्याला वाहनांनी साथ दिली आहे. मग वाहनांचा वेग जो आहे तो एका मर्यादेपर्यंत ठेवला तर कुठलीही अडचण माणसाला येणार नाही. परंतु अनावधानानं का होईना किंवा वेळ वाचवण्यासाठी किंवा जास्त कामं करण्यासाठी माणसं जे आहे ते वाहनांचा वेग त्या ठिकाणी वाढवतात. परंतु जास्त वेग हा जो आहे तो माणसाच्या जीवनाला घातकी आहे आणि त्यामुळं माणसाचं जीवनसुद्धा संपुष्टात येऊ शकतं. यासाठी आपण वाहनावरती बसल्यानंतर वेग जो आहे तो व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे. हे त्या ठिकाणी सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर वेगाची मर्यादा ओलांडू नये किंवा आपल्या भारतीयांची परिस्थिती आणि दुसऱ्या देशामध्ये असलेली परिस्थिती किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये काय परिस्थिती आहे, तिथं वेग जास्त जरी असला तरी तिथं या देशामध्ये कामं भरपूर आहेत, परंतु तिथं सोयीसुविधासुद्धा चांगल्या आहेत. वेगसुद्धा जास्त आहे माणसाच्या साधनांचा किंवा माणसाच्या जीवन जगण्याचा, परंतु तिथली परिस्थिती खूप वेगळी आहे. अमेरिकेमध्ये रस्ते रुंद आहेत, त्याचबरोबर रस्ते जे आहेत ती सरळ आहेत, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. विघ्न येण्याचा कुठलाही संबंध नाही, कारण ते रस्ते जे आहे ते सरळ आहेत, रुंद आहेत, मोठे रस्ते आहेत आणि रस्ते चांगले आहेत, त्या रस्त्यांना खड्डे नाहीत आणि मग त्यामुळंच रस्त्यांवरती वाहनांचा कुठलाही ॲक्सिडेंट वगैरे होण्याची संभावना खूपच कमी आहे. परंतु आपल्याकडं परिस्थिती वेगळी आहे. आपले रस्तेही चांगले नाही, रुंद नाही, अरुंद आहे, वळणावळणाचे आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी विघ्न येण्याची भरपूर शक्यता असते. म्हणून आपण त्या ठिकाणी वाहनावरचं आपलं भान हरपून जाऊ नये. वाहनावरती लक्ष देऊन वाहन चालवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग पुढच्या पॅरेग्राफमध्ये जो पुढचा पॅरेग्राफ आहे तिथपासून पुढं आपण आता जो आहे भाग अभ्यासणार आहोत. तर बघा, भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही, इथपासून पुढं आपण पाहणार आहोत. आता बघा आजच्या तासाला, तर भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत आणि कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांगता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरता वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नाही किंवा नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नाही. गाडी चढले की माणसांचे त्या ठिकाणी धावणे थांबतं. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थपणे किंवा कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ती वेगळीच, नाही का.
इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी आणि गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आपल्याला दिसून आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरं वाटतं. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? अर्थात ही सगळी जी ठिकाणं आहेत, ही मार्ग जे आहेत ते पुण्यातले आहेत. मग देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत, नाही का? आणि मग लेखक सांगतात की देवाची पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडे वाढवली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे. आणि मग निसर्गात गेलं तर आपल्या निसर्गाच्या समस्या, अडीअडचणी समजतील. निसर्गामध्ये लोकांनी केलेला केरकचरा वगैरे आहे तोही आपल्याला दिसून येईल. म्हणजेच आपल्याला निसर्गाचं संरक्षण करता येईल, आपल्याला आपली धार्मिक स्थळं जपता येईल, जोपासता येईल. म्हणजेच आपल्या हातून निश्चितपणाने काहीतरी चांगलं कार्य होईल. याच्यासाठी आपण चांगल्याच ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणजेच आपल्या मनाची परिस्थितीसुद्धा, मनसुद्धा चांगले विचार करायला लागतं. परंतु यासाठी आपले भारतीय जे आहेत ते अशा प्रकारची चांगली स्थळं त्यांनी निवडली पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. उगाचच आपल्या श्रीमंतीचं, ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी हॉटेलमध्ये किंवा काही वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यावरतीच जाणं पसंत लोक करतात. मग याला लेखकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या विचारांतून विरोध केलेला दिसून येतोय. तर बघा, इथपर्यंत भाग आपण समजून घेणार आहोत या तासाला. भारतीयांची परिस्थिती ही बघा, पुन्हा पहिल्यापासून आपण एकदा समजून घेऊ. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण अजिबात नाही. कारण आपल्याकडे अंतर फार कमी आहे आणि माणसं खूप आहेत. साहजिकच आपल्याकडं परिस्थिती वेगळी आहे, अमेरिकेच्या विरुद्ध आहे. आपल्याकडं लोकसंख्या खूपच आहे, नाही का? माणसं कामासाठी भरपूर आहेत, म्हणून कामही फारशी आपल्याकडं वाटायला येत नाही, नाही का? काम वाटून जातं येईल. साहजिकच जेवढं काम आहे त्या कामामध्ये आपल्यामध्ये जास्त माणसं वाटेदार होतात आणि त्यामुळंच कामं फारशी नाहीत. जीवनाची टोकं जी आहे ती सहज आपल्याला साधता येतात. थोडी आपल्याला काय करावं लागते, करावी लागते. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला ती कामं करावी लागतात. पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती आपल्याकडं निर्माण झालेली नाही, नाही का? खूप वेगानं आपण तिथं जावं अशी परिस्थिती नाही. मुंबईसारखं जर विस्तीर्ण शहर बघितलं तर ते शहर गाड्यांनी भरलेलं आपल्याला दिसून येईल, सांधलेलं दिसून येईल, जोडलेलं दिसेल. मग तिथं रेल्वे गाड्यासुद्धा खूप आहेत, जाण्या येण्यासाठी सुखसुविधासुद्धा भरपूर आहेत, साधनंसुद्धा त्या ठिकाणी भरपूर आहेत. मग मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेलं आहे. गाड्या रुळावून चालतात, त्यात भरकटणं येतच नाही, हरवणं येत नाही. मग गाडीत चढलं, गाडीत गेलं म्हणजे माणसाचं धावणं जे आहे ते आपोआपच थांबतं. आपल्याला जिथं पाहिजे तिथं रेल्वे गाडी जी आहे त्या ठिकाणावरती पोहोच करते. त्यामुळं माणसाला तिथं धावण्याची गरज नाही. आणि मग गाड्यामध्ये, या रेल्वे गाड्यामध्ये आपण ठराविक ठिकाणी गेलं की आपल्याला जिथं पाहिजे तिथं ह्या रेल्वे गाड्या ज्या आहे त्या पोहोच करतात. म्हणून इथं तरी माणूस जो आहे तो शांत होतो. खरी अडचण जी आहे ती रस्त्यावर येते असं लेखक म्हणतात. कारण रस्त्यावर जाणारे येणारे चारचाकी वाहनधारक जे आहे किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त त्रासदायक जे आहे ती 2 चाकी वाहनं जे आहे, 2 व्हीलर, आपण त्याला मोटरसायकल म्हणतो, त्यांचा वेग आपण मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच दिवस आपण रस्त्यानं बघत असतो की हे मोटरसायकल किंवा 2 व्हीलर जे गाड्यावाले आहे त्यांना वेळ फारच कमी असतो. गाडी लवकरात लवकर पुढं कशी काढता येईल, मोठ्या गाडीच्या पुढं कसं घेता येईल आणि कुठून तरी बोळीतून धावत जाऊन पुढं काहीतरी मोठा पराक्रम करणार आहे की काय, अशा पद्धतीनं तो वाहनधारक जो आहे तो पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांचा वेग जो आहे तो मर्यादित ठेवला तर ती साधनं म्हणून आपल्याला उपयोगी पडतील. परंतु आपण बऱ्याचशा वेळेस त्याचा वेग वाढवून देतो. वेग आपण निश्चित ठेवला पाहिजे या साधनावरती. पण अनेकदा असं घडत नाही. बऱ्याच वेळेस असं घडतं
की वाचलेला वेळ जो आहे तो वेळ जो आहे तो कसा घालवायचा यासाठी ते वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. मग हा वेळ त्यांना कसा घालवावा हे कळत नाही. मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसं जे आहे ते वाहनांच्या आहारी जातात आणि मग पुन्हा कुठलं तरी एखादं ठिकाण निवडलं जातं आणि ते ठिकाण त्या ठिकाणी तिथं जाण्यासाठी माणसं आतुर होतात. वेळ कमी असतो आणि मग तो वेळ त्या ठिकाणी कमी वेळामध्ये तिथं लवकरात लवकर जाण्यासाठी माणसं वाहनावरती आरूढ होतात आणि वेगानं पुन्हा गाडी जी आहे ती किंवा वाहन जे आहे ते पुन्हा वेगानं धावलं जातं. मग आरामी माणसं वाहनावर स्वार होतात. मग नंतर वाहनं जे आहे ती माणसावरती स्वार होतात. म्हणजेच माणूस जो आहे तो वाहनाच्या आहारी जातो. वाहनाचा वेग त्या ठिकाणी वेगामध्ये तो गुंतून जातो, कारण त्याला लवकरात लवकर पुढच्या ठिकाणी पोहोचायचं असतं आणि पुन्हा परत घरी यायचं असतं. म्हणून वाहनावरती माणूस जो आहे तो स्वार होतो असं लेखक म्हणतात. मग कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग आपण ठेवला पाहिजे. हे तंत्र जर अनुसरलं, हा मंत्र जर जपला तर जीवन अर्थपूर्ण होईल, नाही का. साहजिकच कामापुरतं आणि कामासाठीच वाहन आटोक्यात राहील एवढाच वेग आपण ठेवला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होत असतो, वेग इतका वाढतो की आपल्याला आपलं साधनच काय होतंय आवरत नाही. त्याचा वेग आपल्या कंट्रोलच्या आपल्या क्षमतेच्या बाहेर जातो आणि मग बऱ्याचशा ठिकाणी घातपात झालेला आपल्याला दिसतो. बऱ्याचशा ठिकाणी रस्ता सोडून वाहन जे आहे ते रस्त्याच्या खाली कुठंतरी शेतात गेलेलं असतं किंवा समोरच्या वाहनावरती जाऊन आदळलेलं असतं आणि मग त्यामध्ये मोठा अनर्थ घडलेला आपल्याला दिसून येतो. मग आपण हा तंत्र हे जर जपलं की कामापुरते आणि कामासाठीच वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र आपण अनुसरलं पाहिजे. बरेच वेळेस काम नसतं नाही सुद्धा लहान मुलं जे आहे ते रस्त्यानं आपल्या वडिलांची गाडी घेऊन जाताना आपल्याला दिसतात आणि ती गाडी ही चांगल्या पद्धतीने येत नसते. आपण कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या दिशेनं चालवावं याचीसुद्धा त्यांना माहिती नसते. पण तरीही कुठलंही काम नसताना बरेचसे मुलं रस्त्यावरती आपल्याला टू व्हीलर किंवा मोटरसायकल घेऊन येताना आपल्याला दिसतात आणि ते कुठंतरी कोणाच्या तरी गाडीमध्ये किंवा साधनामध्ये चांगल्या ज्याची चूक नाही अशा व्यक्तीच्या गाडीमध्ये येऊन अडकतात किंवा धडकतात आणि मग त्यामुळं समोरच्यालासुद्धा घातपात होण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया घडताना आपण पाहत असतो रस्त्यावरती. मग जर आपण कामापुरतं आणि कामासाठीच वाहन जर ठेवलं तर आपण चांगल्या पद्धतीने निश्चितपणाने योग्य दिशेने जाणार आहोत. परंतु बऱ्याचशा ठिकाणी असं घडत नाही. आपलं जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावं, ते कृतार्थपणे आपल्याला जगता यावं, अनुभवता यावं, त्यासाठी उसंत लाभही म्हणून वाहनाचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात ते घडतं वेगळंच. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याची, आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना आपण बऱ्याच वेळेस कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसं समाजामध्ये बघितलेली आहेत आणि मग आपलं श्रीमंती दाखवावी, आपलं मोठेपणा दाखवावा याच्यासाठी बरेचसे लोक जे आहे ते कर्ज काढून का होईना साधनं घेतात, वाहनं घेतात आणि ती वाहनं जी आहे ती वेगानं रस्त्यावरती धावताना दाखवतात. परंतु त्याचा अनर्थ वेगळाच घडत असतो. बऱ्याचशा ठिकाणी अशा लोकांना मृत्यूलासुद्धा सामोरं जावं लागत असतं. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला अशी लोक जे आहेत ते बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना खूप चांगलं वाटतं, खूप मोठेपणा वाटतो. पण त्यातून ते वेगळ्याच समस्यांना त्या ठिकाणी मार्ग निर्माण करून देत असतात. पण आहेच वाहन तर 4-6 महिलांचे एखादे निसर्गरम्य स्थान केलं पाहिजे. आपली धार्मिक स्थळं जी आहे तिथं दर्शनाला गेलं पाहिजे. पण अशा ठिकाणी लोक जात नाही. जिथं जाऊ नको म्हटलं तर तिथं लवकरच जातात. म्हणून चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्यामुळं आपली मानसिकता सुधारते आणि आपला परिसर जो आहे आपल्या विचारांमध्ये सुद्धा बदल होतो. त्यासाठी आपण चांगल्या धार्मिक ठिकाणी गेलं पाहिजे. एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच त्या ठिकाणी पसंत केला जातो. म्हणजेच आपण वाईटाकडं लवकर जातो, चांगल्याकडं जाण्याची आपली लवकर इच्छा होत नाही. म्हणून आपण चांगल्या मार्गाला गेलं पाहिजे, वाईट मार्गाला जाता कामा नये.
देहू आळंदी सिंहगड बनेश्वर विठ्ठलवाडी सारखे जे रस्ते आहे जे चांगले मार्ग आपल्याला दाखवतात अशा रस्त्याने आपण गेलं पाहिजे, पण अशा मार्गाने लोक जाताना दिसत नाही. ही खंत लेखकांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.